आयुष्य तिथं काम केलं फॅक्टरीमध्ये आणि आल्याबरोबर सांगतोय उद्यापासून कामाला यायचं नाही. संपला विषय. ना कायदा आहे ना नोटीस आहे ना कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतो त्याला बंद नाही. मग खालच्या कोर्टानं न्याय त्याच्या बाजूने लावला, हायकोर्टाचा, हायकोर्टानंतर मग अधिक सर्वोच्च न्यायालयाचा. एक कामगार ज्याला 18,000 रुपये पगार भेटत नाही तो न्यायालयात भांडणार कसा? याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. त्या कामगाराच्या रक्ताचे पैसे कमिशन खाणारी औलाद अफजल खानासारखी फाडली पाहिजे. दिसन तिथं तोडलं पाहिजे यांना. वारंवार आंदोलन करून सुद्धा ज्यांच्या अधिक मेहनतीनं जे फॅक्टरी चालतं त्यालाच दुर्लक्ष का केलं जातं? तिथल्या एचआरला आम्ही पाहतोय 1 लाख रुपये महिना भेटणार आणि कामगाराला फक्त 10-20 हजार भेटणार. फॅक्टरी आम्ही चालवायची, मेहनत कामगारानं करायची, सगळं रक्त आठवायचं त्या कामगारानं आणि पगार मात्र आम्ही पाहतोय त्या अधिकाऱ्याच्या घशात घालायचा. सगळा नफा आम्ही पाहतोय त्या कंपनीच्या मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. मी जेव्हा मुंबईला आलोय, उपसभापती साहेब जेव्हा उंच टावर एवढ्या सगळ्या 40-40 मजलीवर काम करणाऱ्या त्या कामगाराच्या छातीची खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही कमाल केली पाहिजे, त्याचा गर्व केला पाहिजे. अरे पैसा जरी श्रीमंत लोकांचा असेल पण ते बिल्डिंग बांधण्याचं काम आम्ही पाहतोय आमचा कामगार करत असतं. त्याच्याकडे दुर्लक्ष का होतंय? अरे एखाद्या फॅक्टरीवाला, एखादा मालक, एखादा तिथला मॅनेजर साला आम्ही सांगतोय एका दिवसात म्हणतो उद्यापासून कामाला येऊ नको. अरे वा, आयुष्य तिथं काम केलं फॅक्टरीमध्ये आणि आल्याबरोबर सांगतोय उद्यापासून कामाला यायचं नाही. संपला विषय. ना कायदा आहे ना नोटीस आहे ना कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतो त्याला बंद नाही. आमचा कामगार अधिकारी आम्ही पाहतो त्याला विनंती करता हो याला घ्या. म्हणजे त्या अफजल खानासमोर काही आमचे मराठे कसे काही जे दळभद्रे होते तसे सलाम करत होते ना, तसे मुद्रा मारताय आमचे कामगार अधिकारी. मुद्रा मारण्याचं काम करतोय. त्या कायद्यात बदल करा. असा कसा फॅक्टरीवाला डायरेक्ट त्या कामगाराला काढलं जात आहे? त्याच्यावर समिती नेमा. तिथला कोणी संघटनेचा प्रमुख असेल, त्या कामगाराचा तो अधिकारी असेल, त्याच्या समितीच्या समोर ठेवून त्याला कामगाराला काढलं पाहिजे. नोटीस नाही, काही नाही. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या घरी कामावर असतं जसं आपलीकडे ड्रायव्हर असतं, उद्यापासून येऊ नको. काय प्रकार आहे? कधी थांबणार आहे? आणि मग ते जर कामावर घ्यायचं म्हटलं तर कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. उपसभापती साहेब तुम्हाला माहित आहे काय अवस्था आहे त्याचा. टिकतोय आपण? ते न्यायालय आमच्या बाजूने उभे राहतं कितीकदा. मग खालच्या कोर्टानं न्याय त्याच्या बाजूने लावला, हायकोर्टाचा, हायकोर्टानंतर मग अधिक सर्वोच्च न्यायालयाचा. एक कामगार ज्याला 18,000 रुपये पगार भेटत नाही तो न्यायालयात भांडणार कसा? याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. त्या कामगाराच्या पाठीमागं कामगार मंत्री म्हणून तुम्ही कधी उभे राहणार ते तुमच्याकडून अपेक्षा आहे. आज फिनले मिल आमची तुम्हाला माहित आहे, टेक्सटाईलच्या केंद्र सरकारनं ह्या सगळ्या मिल बंद केल्या. 6 मिल महाराष्ट्रातल्या आम्ही पाहतोय बंद केल्या. पूर्ण देशभरातल्या 6 मिल बंद केल्या आणि 50% आम्ही त्या कामगाराला पगार देतोय. जगाव का मराव म्हणायचं आहे. आमची सत्ता आहे आणि सत्ता असताना असं बोलू नये, चांगलं बोललं पाहिजे. आमची सत्ता कशी चांगली आहे, आमच्या सत्तेचे फायदे काय, हो बोलू आम्ही चांगलं. पण 50% पगार जर भेटत असेल त्या कामगारांना दुसरीकडे कामाला जाता येत ना, कुठं काही करतायत, राहू शकतोय आपण? तुम्ही सांगतोय आकाश भाऊ तुम्ही यावर लक्ष जर घातलं नाही, मला वाटते हा क्रांतिकारी निर्णय घेतला पाहिजे आपण. ओव्हर टाइम आम्ही काम करतोय. 12-8 तास काम केलं पाहिजे. 12-12 तास काम करून घेतलं जातं. हे 4-5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. डायरेक्ट काढता येणार नाही. कायदा करणं आवश्यक आहे. ओव्हर टाइम असताना आम्ही पाहतोय कुठलाही ओव्हर टाइम केला जात असेल तर त्याच्यावर रितसर जे काही महत्वाचे फायदे आहे, पीएफ असन अधिक काय असणार, हे जर त्याला भेटत नसेल, ह्या हक्काचे आहे, घ्या आढावा. काही तर आम्ही सांगतोय मुजरा घालतं, काही मुजरा घालून नोटा मोजतोय. त्या कामगाराच्या रक्ताचे पैसे कमिशन खाणारी औलाद अफजल खानासारखी फाडली पाहिजे. दिसन तिथं तोडलं पाहिजे यांना. अरे कुठल्या ठिकाणी पैसे खाताय तुम्ही? त्याचे काही अंदाज काही राहिलं का नाही राहिलंय? त्या कामगाराच्या मेहनतीवर पैसे खाणारी औलाद जर इथं पैदा होत असेल तर काय होतंय? कुठं न्याय मागायचा?